हॅलो फ्रेंड्स, मी सलोनी. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपली नऊवारी साडी कशी नेसायची अगदी 2 मिनिटात. हो अगदी 2 मिनिटात. नऊवारी साडीमध्ये कितीही ट्रेंड आले, रेडीमेड आली, सहावारीची नऊवारी आली, काहीही झालं ते बोलतात ना, जुनं ते सोनं. ह्याची फॅशन कधीच जाणार नाही. पारंपरिक पद्धतीने अगदी 200 वर्षापासून आपण नऊवारी साडी वेगवेगळ्या पद्धतीने नेसत आलेलो आहोत. तर आज आपण शिकणार आहोत नऊवारी कशी नेसायची. नऊवारी साडी नेसताना आपल्याला नॉर्मली साडी नऊवार असते, पण ती प्रॉपर 8 मीटर असते. 8 मीटर साडी असेल तर मीडियम बांधा असेल तर त्याच्यामधून आपण नऊवारी व्यवस्थित घालू शकतो, किंवा त्याची ब्राह्मणी पण येते, पण साडी प्रॉपर असली पाहिजे. ओके, चला आता मग सुरुवात करूया. साडीसाठी आपण आता सुरुवातीची प्रिपरेशन करून घेतोय. जशी आपण सहावारी साडी नेसायला सुरुवात करतो त्याच पद्धतीने ही साडी आपल्याला नेसायची आहे. पण फक्त की एवढंच की आपण सहावारीसाठी परकर पेटीकोट घालतो, ह्याच्यावर आपली पूर्ण साडी ही आपली अख्खी एक गाठेवरती अवलंबून असते. त्यामुळे ती गाठ आपल्याला अगदी टाईट बांधून घ्यायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. साडीचं जे शेवटचं टोक आहे, म्हणजे पदराच्या विरुद्ध दिशेचं, तिथून आपण सुरुवात करणार आहोत. ते टोक आपण मागच्या बाजूने घेऊन पुढच्या उजव्या पायावरती घेणार आहोत आणि आपण तिथे व्यवस्थित टाईट अशी गाठ बांधून घेणार आहोत. गाठ बांधून घेताना व्यवस्थित साडीची उंची लक्षात ठेवूनच गाठ बांधून घ्यायची आहे, नाहीतर फक्त आपण गाठ बांधतो आणि खालून साडी वरती जाते. साडीचं टोक बांधून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत, एक तर साडी 2 पायांच्या मधून मागच्या बाजूने एकतर आपण पुढे घेऊ शकतो, किंवा जो साडीचा शेवटचं टोक आहे म्हणजे जे आपल्या डाव्या पायावरती येतं ते टोक सुद्धा तुम्ही डायरेक्ट वरती घेऊन बांधू शकता. मला इझी वाटेल ते मी करते. सो मी आता काय करते, जी डाव्या पायावरती आपली साडी आलेली त्याचं खालचं जे टोक होतं ना, तेच मी फक्त वरती घेऊन जिथे आपली गाठ आहे ना तिथे बांधून घेतलेलं आहे. ही गाठ एवढ्यासाठी असते की 2 पायांमध्ये आपल्याला साडी खेचून घेण्यासाठी असते, जेणेकरून असं केल्यामुळे साडी आपली इझिली खेचली जाते. चला तर मग पुढे आपण काय करतो, जसं आपण सहावारीचा पदर काढून घेतो त्या पद्धतीने पदर काढून घ्यायचा आहे. नऊवारीचा पदर शक्यतो गुडघ्यापर्यंत असला तरी हरकत नाही, म्हणजे शक्यतो सहावारी एवढा लॉंग नसला तरी चालतो. नऊवारी पदर काढून घेतल्यानंतर पदर लावून घेणार आहोत. पदरेचा जो भाग आहे, जसं आपला सहावारीचा आपला बेंबी जवळ येतो तशा पद्धतीने खोचून घेणार आहोत. आणि बाकीची सगळी साडी आपल्याला मिऱ्यांमध्ये कव्हर करायची आहे. आणि ह्या नऊवारीच्या साड्या आपल्याला शक्यतो नऊवारी साडीच्या मिऱ्या ह्या ज्या सहावारी साडीच्या घालतो त्याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या घालायच्या आहेत, जेणेकरून जेवढ्या मोठ्या मिऱ्या घालू आपण तेवढी साडी कमी फुलते. त्यासाठी आपण त्या पद्धतीने मिऱ्या घालून घेणार आहोत. मिऱ्या घालून घेतल्यानंतर काय करणार आहे, जो आपला पाठून जो भाग आला आहे पदराचा तो पूर्ण मिऱ्यांना आपण कव्हर करून घेणार आहोत. पूर्ण मिऱ्यांमध्ये असं आपलं कव्हर झालं पाहिजे. व्हिडिओमध्ये बघतायत त्या पद्धतीने. त्याच्यानंतर कव्हर केल्यानंतर काही जण तिथे लगेच टाके मारून घेतात, काही जण पिनअप लावून घेतात. आपल्याला शक्यतो कसं असतं, ब्राईडचा सेकंड लुक लगेच करायचा असतो, त्यामुळे शक्यतो आपण काय करणार आहोत, नॉर्मली पिनांनीच आपण कव्हर करून घेणार आहोत. मिऱ्या हा आपला प्रॉपर कव्हर करून झाल्यानंतर आपण काय करणार आहे, मिऱ्या मोजून घेणार आहोत. मोजून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा आपला मध्य काढायचा आहे, जेणेकरून आपण जे रॅप केलेलं जे आहे ना, म्हणजे जे कव्हर केलं ज्याच्यात मिऱ्या, त्याची जी आपलं आहे वरचा जो पोर्शन आहे तो आपला उजव्या पायावरती आला पाहिजे, म्हणजे त्या मिऱ्या आपल्या बरोबर सेंटरला दिसतात. आणि सेंटरला दिसल्यानंतर आपण मिऱ्या हा काय करणार आहेत, लांब लांब करून घेणार आहोत, एक काउंट करून, आणि मिऱ्यांचा मध्य काढणार आहोत. मिऱ्यांचा मध्य हा आपण दोन्ही पायांच्या मधून घेऊन पाठीमागच्या बाजूला खेचून घेणार आहोत. पाठीमागच्या बाजूला खेचून घेतल्यानंतर काठाला आपल्याला जर काहींना 2 काठ आवडतात, काहींना सिंगल आवडतात. तब्येत बारीक असेल तर सिंगल काढावा, व्यवस्थित असेल तर 2 काढावा, जसं तुमच्या क्लायंटला आवडेल तसं, किंवा तुमच्या पद्धतीवरती आहे. जास्त मोठे काठ असतील तर ते सिंगल काढलेलाच बरा, सुंदर दिसतं. त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. काट करताना काय करायचं आहे, एक पॉईंट पकडायचं आहे आपल्याला. पॉईंट पकडल्यानंतर आहे ना, त्या दोन्ही बॉर्डर जे आहेत, काठ जे आहेत ते आपल्याला पसरून घ्यायचे. पसरून घेतल्यानंतर पाठी टक करून घ्यायचे. टक करून घेतल्यानंतर आपल्याला दिसतंय, तुम्हाला बघा 2 आपल्या बॉर्डर व्यवस्थित दिसत आहेत. जसं की आपल्याला तब्येतीनुसार थोडीशी बॉर्डर कमी जास्त करून इक्वल दिसेल ह्या पद्धतीने वरून खालपर्यंत घेऊन व्यवस्थित सेट करून घेऊन यायचं आहे. पिनअप लावून घ्यायचं आहे. पिनअप लावल्यानंतर आपण काय करणार आहोत, जसे आपण टाके मारतो ना धाग्याने, सुई धाग्याने, त्या पद्धतीने आपल्याला पिन लावायचे आहे. डायरेक्ट पिन नाही लावायची, घेतली आणि लावली असं नाही करायचं. जसे टाके मारतो तसे 1-2 टाके मारायचे, म्हणजे पिन व्यवस्थित बसते आणि कुठेही तुम्हाला
खेचल्यासारखी किंवा तिथे पिन लागली हेच आपल्याला फील नाही होत, व्यवस्थित टाका मारून घेतल्यासारखे पिन लावून घ्यायचे। आणि लास्टला काय करायचं आहे, जो आपला पदर आहे जो आपल्या पायाजवळ ती बॉर्डर आलेली आहे ना, ती बॉर्डर आपल्याला खेचून घेऊन आतल्या बाजूने खेचून घेऊन दोन्ही पायांच्या आतल्या बाजूला लेगीज जवळ आपल्याला पिनअप करून घ्यायचे, जेणेकरून पाठून साडी आपली व्यवस्थित टाईट होते। लेगीज शक्यतो आपले लॉंगच असावेत, लॉंग म्हणजे अँकल लेंथ असावेत। अँकल लेंथ असल्यामुळे कसं होतं, पिन लावल्यामुळे आपल्याला त्याचा ग्रिप भेटतो, ग्रिप भेटल्यामुळे आपली नऊवारी प्रॉपर फिटिंगमध्ये दिसते। त्यासाठी आपल्याला अँकल लेंथ लेगिन्स कंपल्सरी आहे। ओके, ह्या पद्धतीने आपली ही नऊवारी नेसून जाते। ह्या नऊवारी साडीला जिजामाता पॅटर्न बोलतात। ह्याच्यामध्येच आपण थोडे थोडे बदल करून काय करणार आहोत, जेव्हा आपल्याला नऊवारी घालायची असते दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। नऊवारी घालायची असते तेव्हा आपल्याला सेंटर काढायचं आहे, आणि ह्याच नऊवारीला आपल्याला ब्राह्मणी करायचं असेल तर काय करणार आपण ते पुढील व्हिडिओत पाहणार आहोत।